आपल्या कोणाच्याही डोक्यामध्ये नसलेली घटना घडली। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा सकाळीच खून करण्यात आला। नरेंद्र दाभोळकरांचं स्वभाव असा होता, ते कधीही कडक शब्दात बोलले नाही। आरजोई स्वर असायचा त्यांचा। त्यांनी कधी कुणाची दुश्मनी केली नाही, त्यांचा कोणी शत्रू नव्हता। समाजामध्ये काही बदल घडावेत म्हणून आग्रह त्यांचा जरूर असायचा। त्याच्यातही मी बोलतोय ते सगळं खरं, शेवटी समाजाला बरोबर घेऊन जायचं आहे हे लक्षात घेऊन त्यांची नेहमी त्या संबंधातली समजोतीची भूमिका असायची। आणि म्हणून सुरुवातीला 23 गोष्टी घेऊन त्यांनी ते बिल बनवलं होतं। त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून त्यांनी ते 11वर आणलं। त्या बिलाचं नावही बदललं। की स्वतःही त्यांना एकदा म्हणालो होतो की काही गोष्टी धर्म आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये इतका तरल फरक असतो, त्याच्यातून काही वेळेला काही प्रश्न निर्माण होतात। आपण अंधश्रद्धा ज्याला म्हणतो ती कदाचित एखाद्याची श्रद्धाही असू शकते। काही गोष्टीमध्ये बदल घडला पाहिजे आणि त्यांनी ते बदलही केले। त्यांचा खून होण्याचं काय कारण होतं मला काय अजूनही त्याचा उलगडत आहे। दाभोळकरांचा खून महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला फार मोठा धक्का। महाराष्ट्रामध्ये याच्या आधी खूप मोठ्या चळवळी झालेल्या आहेत। महात्मा फुल्यांच्याही विरोधात भरपूर लोक होते, बाबासाहेबांच्याही विरोधात भरपूर होते, अमित दलवाईंच्या विरोधातही भरपूर लोक होते, परंतु या पातळीला कधीच कोणी गेले। या पातळीला जाणारी कोण नेमकी मंडळी आहे याचा सुगाव पोलिसांना अजूनपर्यंत लागू नये याचं मला फार आश्चर्य वाटतं। आजचा 21वा दिवस आहे, इतक्या दिवसात याचं हे लागू नये। मला असं वाटतं की पोलीस यंत्रणा हे करू शकेल असं मला वाटतं, कारण हा खून काहीतरी दुश्मनीतून झाला आहे, आपसातल्या मारामारीतून झाला आहे, तात्पुरते काहीतरी भावनिक काहीतरी घडलं नाही झालं आहे असं झालेलं नाही, किंवा पैशासाठी झाला आहे, प्रॉपर्टीसाठी झाला आहे। हा खून ठरवून नियोजनबद्ध असा खून झाला आणि या खुनाच्या मागे आतंकवादी शक्ती आहे, त्यांचा शोध लावणं त्याची यंत्रणाच वेगळी असते। आपल्याकडे आता विशेषतः मुंबईच्या घटनेनंतर बऱ्यापैकी या तऱ्हेच्या यंत्रणा उभ्या राहिलेल्या आहेत। हे स्पेशलाइज वर्क, चोरीमारी केली त्याला पकडलं, साधा खून झाला त्याला पकडलं, किंवा मुलीची छेड काढली म्हणून पकडलं, आपसातली मारामार झाली म्हणून पकडलं, किंवा अगदी दंगा झाला म्हणून पकडलं, असं हे प्रकरण नाही। हे प्रकरण आतंकवाद्यांनी केलेला खून। त्या आतंकवादी शक्ती कोण काय हे शोधून काढणं आणि त्याचा छडा लावणं इतकी आपली पोलीस डिपार्टमेंट माझ्या मते तितकं सबळ नाही। त्यासाठी एक यंत्रणा केंद्र सरकारने तयार केलेली आहे, ती म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी। आणि माझं असं म्हणणं आहे हे प्रकरण त्यांच्याकडे, आता ते कधी द्यावं काय द्यावं हे सरकारने ठरवावं, परंतु याच्यातून काय निघेल असं मला अजून तरी वाटत। मात्र माझी अपेक्षा अशी आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामींची अपेक्षा की त्यांचं रक्त वाया जातं। हा दाभोळकरांच्यावर केलेला केवळ हल्ला नाही, हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवर, पुरोगामी विचारावर, पुरोगामी परंपरेवर केलेला हा हल्ला आहे। आणि जे जे पुरोगामी स्वतःला म्हणून घेतात त्या प्रत्येक व्यक्तीवर हा हल्ला झाला। म्हणजे महाराष्ट्रात पुरोगामी म्हणून घ्यायला लोक घाबरतील अशी स्थिती निर्माण झालेली आहे असं मला वाटतं। हे फार गंभीर प्रकरण आहे आणि म्हणून या संबंधातला शोध लागलाच पाहिजे, कोण आहेत ते बाहेर निघाले पाहिजे, एवढीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे।